श्री स्वामी समर्थ. आषाढ महिना सुरू झाला की निसर्गात एक वेगळाच बदल पाहायला मिळतो. आकाशात काळेभोर ढग दाटून येतात, पावसाच्या सरी कोसळू लागतात आणि धरणी माता जणू हिरवा शालू नेसून नटते. पण मित्रांनो, आषाढ हा केवळ ऋतुबदलाचा महिना नाही, तर तो आपल्या संस्कृतीत अत्यंत गूढ, आध्यात्मिक आणि शक्तीच्या उपासनेचा पवित्र काळ मानला गेला आहे. या काळात निसर्गात जशी नवनिर्मिती होत असते, तशीच आपल्या आत्म्यात आणि कुटुंबात सकारात्मकता ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी आषाढी अनुष्ठानाचे महत्त्व आहे. अनेकांचा असा समज असतो की आषाढ महिना म्हणजे शुभ कार्यांना बंदी असलेला काळ, पण आध्यात्मिक शास्त्र सांगते की हा काळ बाह्य सुखांपेक्षा अंतर्मुख होऊन आपल्या कुलदेवतेची, माता आदिशक्तीची उपासना करण्याचा आहे. या आषाढ महिन्यात जर आपण आपल्या कुलदेवतेची मनापासून सेवा केली, तिची ओटी भरली, तर वर्षभर आपल्या घरात कोणतीही अडचण येत नाही. विशेषतः मिथुन राशीच्या जातकांसाठी यंदाचा आषाढ महिना त्यांच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे. मिथुन राशीचा स्वामी हा बुध ग्रह आहे. बुध म्हणजे बुद्धी, चातुर्य, संवाद, व्यापार आणि बुद्धिमत्ता. मिथुन राशीचे लोक अत्यंत हुशार, हजरजबाबी आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जवळून घेणारे असतात. पण त्यांच्या स्वभावात एक मोठा दोष असतो, तो म्हणजे चंचलता. त्यांचे मन एका जागी स्थिर राहत नाही. एकाच वेळी अनेक कामे हाती घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते, ज्यामुळे अनेकदा त्यांचे नुकसान होते. या आषाढ महिन्यात मिथुन राशीच्या कुंडलीत ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक युती होत आहे. तुमच्या राशीच्या धन आणि पराक्रम स्थानावर ग्रहांची शुभदृष्टी पडत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचे जे मानसिक खच्चीकरण झाले होते, जी कामे शेवटच्या टप्प्यात येऊन बिघडत होती, तो सगळा त्रास आता संपणार आहे. पण हा भाग्योदय सहज होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराण्याची रक्षणकर्ती म्हणजेच तुमच्या कुलदेवतेला जागृत करावे लागेल. जेव्हा कुलदेवी प्रसन्न होते, तेव्हा कुंडलीतील खराब ग्रहांचे दोष आपोआप नष्ट होतात. कुलदेवी म्हणजे काय आणि तिची ओटी का भरावी? मित्रांनो, व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन ऐका. आपल्या हिंदू धर्मात कोटी देवांचा उल्लेख असला तरी प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी किंवा कुलदेव असतो. कुलदेवी म्हणजे तुमच्या घराण्याचा पाया. ज्याप्रमाणे एका मोठ्या इमारतीचा पाया मजबूत नसेल तर ती इमारत कोसळते, त्याचप्रमाणे ज्या घराण्यात कुलदेवतेची पूजा होत नाही, ते घराणे हळूहळू वैभवापासून दूर जाते. कुलदेवी ही तुमच्या पितरांशी आणि तुमच्या वंशाशी जोडलेली असते. तुमच्या घराण्यावर येणारे कोणतेही संकट, आजारपण, अपघात किंवा आर्थिक अडचण सर्वात आधी कुलदेवी स्वतःवर झेलते आणि तुमचे रक्षण करते. मग विचार करा, जी माता वर्षभर 24 तास आपल्या कुटुंबाचे रक्षण करते, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य नाही का? ओटी भरणे म्हणजे केवळ कापड आणि नारळ अर्पण करणे नव्हे. ओटी भरणे म्हणजे स्वतःला देवीच्या चरणी समर्पित करणे. जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष देवीची ओटी भरतात, तेव्हा ते एका प्रकारे देवीला विनवणी करत असतात की हे माते, माझे घर, माझे कुटुंब, माझी मुले आणि माझे धन मी तुझ्या पदरात घालत आहे. आता यांच्या रक्षणाची जबाबदारी तुझी आहे. आषाढ महिन्यात निसर्गातील स्त्री तत्व अत्यंत सक्रिय असते, म्हणून या महिन्यात भरलेली ओटी थेट देवीपर्यंत पोहोचते. आषाढ संपण्यापूर्वी ओटी कोणत्या दिवशी भरावी? शुभ मुहूर्त कोणता? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो की आम्ही ओटी कधी भरावी? आषाढ महिन्यात प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर तुमच्यासाठी काही विशेष दिवस अत्यंत फलदायी ठरणार आहेत. मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस माता दुर्गेचे, माता भवानीचे अत्यंत प्रिय दिवस मानले जातात. आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच त्याची ओटी भरू शकता. आषाढी एकादशी, देवशनी एकादशी हा दिवस अत्यंत प्रिय आहे. या दिवशी विठ्ठल माऊलीसोबत माता रुक्मिणी आणि तुमच्या कुलदेवतेची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. आपली कुलदेवी ही आपली पहिली गुरु असते, जी आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवते. त्यामुळे आषाढ पौर्णिमेला ओटी भरणे सर्वोत्तम मानले जाते. आषाढी अमावस्या, दीप अमावस्या. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि घरातून नकारात्मकता बाहेर काढली जाते. या दिवशी कुलदेवतेची ओटी भरल्यास पितृदोष शांत होतो.
प्रेक्षकांसाठी महत्त्वाची टीप आहे. तुमच्या सोयीनुसार आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही एका शुभ दिवशी हा लोकांच्या विधी नक्की करून घ्या. कुलदेवतेची ओटी कोण भरू शकते? नियम आणि समज गैरसमज समजून घ्या. समाजात एक फार मोठा गैरसमज आहे की कुलदेवतेची ओटी केवळ विवाहित स्त्रियाच भरू शकतात. पण शास्त्र असे सांगत नाही. कुलदेवी ही संपूर्ण कुटुंबाची आई असते. त्यामुळे विवाहित स्त्रिया सौभाग्यवती, घराची लक्ष्मी असलेल्या विवाहित स्त्रियांनी ओटी भरणे हे घराच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते आणि घरात अखंड सौभाग्य नांदते. कुमारिका, अविवाहित मुली, ज्या मुलींचे विवाह जमत नाहीत किंवा शिक्षणात अडचणी येत आहेत, त्यांनी कुलदेवतेची ओटी भरल्यास त्यांचे लग्न जुळण्याचे मार्ग मोकळे होतात. पुरुष सुद्धा भरू शकतात. होय, तुम्ही बरोबर ऐकले. जर घरात स्त्री नसेल किंवा ती काही कारणास्तव उदाहरणार्थ किंवा पूजा करू शकत नसेल तर घरातील पुरुष देखील अत्यंत भक्तिभावाने कुलदेवतेची ओटी भरू शकतात. आई आपल्या मुलांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. ओटीसाठी लागणारे संपूर्ण शास्त्रोक्त साहित्य. चेकलिस्ट. ओटी भरताना साहित्य योग्य असणे फार गरजेचे आहे. अपुऱ्या साहित्याने केलेली पूजा मनाला समाधान देत नाही. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण यादी. खण म्हणजेच कापड. मिथुन राशीच्या व्यक्तींनी शक्यतो हिरव्या रंगाचा किंवा लाल रंगाचा रेशमी खण वापरावा. हिरवा रंग बुधाचा आहे आणि लाल रंग देवीचा आहे. हा खण सुती नसावा, तो चांगल्या दर्जाचा असावा. नारळ. नारळाला श्रीफळ म्हणतात. नारळ घेताना तो शेंडी असलेला, पाणी असलेला आणि आतून चांगला असेल याची खात्री करून घ्या. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. तांदूळ ओळखून घ्या. तांदूळ अखंड असावे. तुकडा तांदूळ कणी पूजेत वापरू नये. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. सौभाग्य अलंकार यामध्ये हळद, कुंकू, विड्याची पाने, 2 नग, सुपारी, बदाम, नाणे, 1 किंवा 5 रुपयाचे, डिझाईनची बांगडी, काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या, मंगळसूत्र, काळे मणी, काजळ, फणी आणि आरसा, पुष्पहार आणि गजरा. देवीला मोगऱ्याचा किंवा गुलाबाचा गजरा अत्यंत प्रिय असतो. धूप, दीप आणि कापूर. आरतीसाठी लागणारे साहित्य. नैवेद्य. पुरणपोळीचा नैवेद्य किंवा खीरपुरीचा नैवेद्य. ओटी भरण्याची योग्य आणि अचूक पद्धत. स्टेप बाय स्टेप. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ओटी कशी भरायची यासाठी शास्त्रोक्त पद्धत आहे. जर तुम्ही मंदिरात जात असाल किंवा घरात करत असाल तर खालील पायऱ्यांचे पालन करा. पूर्वतयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ आणि शक्यतो सुती किंवा रेशमी वस्त्रे परिधान करावीत. मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. मांडणी. एका ताटात खण व्यवस्थित घडी करून ठेवावा. त्या खणावर मूठभर तांदूळ ठेवावे. तांदळावर नारळ ठेवा. नारळाची शेंडी आपल्या बाजूने न ठेवता देवीच्या मूर्तीकडे असावी. सौभाग्य अर्पण. नारळाच्या शेंगा शेजारी बांगड्या, हळदी, कुंकू, फणी, आरसा आणि इतर सौभाग्य साहित्य ठेवावे. देवी समोर उभे राहणे. हे ताट दोन्ही हातांनी पकडून आपल्या छातीशी धरून देवीच्या समोर उभे राहावे. आपले डोळे बंद करून देवीचे स्मरण करावे. पदरात घेणे. देवीच्या पुजाऱ्यांकडे किंवा स्वतः घरात असल्यास देवीच्या चरणाशी तो ताट अर्पण करावे. मनातील सर्व इच्छा अडचणी देवीला सांगाव्यात. जणू काही आपण आपली सुखदुःखे आईच्या पदरात टाकत आहोत या भावनेने ओटी अर्पण करावी. प्रार्थना. हे कुलदेवी, माझ्याकडून नकळत झालेल्या चुका क्षमा कर. माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम ठेव. माझ्या मिथुन राशीच्या सर्व दोषांचे निवारण कर, अशी प्रार्थना करावी. ओटीमध्ये ठेवायची ही एक चमत्कारिक वस्तू. अतिशय गुप्त माहिती. मित्रांनो, हा व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सामान्यतः सगळेच लोक खण नारळाने ओटी भरतात. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाची तंगी दूर करायची असेल, नशीब चमकायचे असेल तर या आषाढ महिन्यात ओटी भरताना तांदळाच्या वर एक अख्खी हळकुंड आणि एक चांदीचे नाणे किंवा तांब्याचे नाणे नक्की ठेवा. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि नकारात्मकतेला नष्ट करते. जेव्हा तुम्ही ओटीमध्ये हळकुंड ठेवता तेव्हा तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होते. मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांनी तर हा उपाय आवर्जून करावा. यामुळे बंद पडलेला व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू होतो. आषाढ महिन्यात मिथुन राशीसाठी विशेष धार्मिक सेवा. आषाढ महिन्यात मिथुन राशीच्या लोकांनी केवळ ओटी भरून थांबायचे नाही, तर काही छोट्या पण अत्यंत प्रभावी धार्मिक सेवा करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप.
मिथुन राशीच्या जातकांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. स्वामींची कृपा ही सर्व संकटांवर मात करणारी आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण जर जमत असेल तर आषाढ महिन्यात दुर्गा सप्तशतीमधील अर्गला स्तोत्र किंवा कुंजिका स्तोत्र यांचे वाचन करावे. यामुळे तुमच्या बोलण्यातील प्रभाव वाढेल. दीपदान आषाढी अमावस्येला घराच्या मुख्य दाराबाहेर तेलाचे 2 दिवे लावावेत. यामुळे पितृदोष दूर होतो आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव शांत होतात. गरजू वस्तू दान आषाढ महिन्यात कोणा गरजू व्यक्तीला अन्न किंवा वस्त्र दान केल्यास त्यांचे पुण्य 1000 पटीने मिळते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे आपल्याला दिशा दाखवते, पण कर्म आणि भक्ती हे आपले भविष्य बदलतात. मिथुन राशीसाठी हा आषाढ महिना नशिबाची साथ घेऊन आला आहे, पण या साथीला कुलदेवतेच्या आशीर्वादाची जोड मिळणे अनिवार्य आहे. वेळ काढून पूर्ण भक्तिभावाने आपल्या कुलदेवतेची ओटी भरा. मनात कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण शरणागतीने तिच्या चरणी लीन व्हा. माता कधीच आपल्या लेकरांना रिकाम्या हाती पाठवत नाही. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका शेअरमुळे कोणा एका मिथुन राशीच्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर मित्रांसोबत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये जय कुलदेवी किंवा तुमच्या कुलदेवतेचे नाव लिहायला विसरू नका. अशाच शास्त्रोक्त आणि सत्य उपयुक्त माहितीसाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया अशाच व्हिडिओसाठी. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.